नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेस पक्षाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी उदना, नंदुरबार, जळगाव, पंढरपूर, मिरज या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला होता। अखेर या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून दिनांक 4 जुलै 2025 रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबली आणि रेल्वे गाडीचे ड्रायव्हर यांचा खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले असून सदर रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट, नरेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य CK पाडवी, दत्तू पवार, खंडेराव पवार, दिलावर्षा कादरशा, पंडित तडवी, देवा चौधरी, आप्पा वाघ, संजय सोनमने, सुमिता वळवी, देविदास वळवी, रेल्वे डिपार्टमेंटचे अधीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर कुणाल पवार, तालुका प्रतिनिधी, नंदुरबार। निश्चितपणे उदना ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाची आणि जे पण नंदुरबारवरून जात असणार आपले समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती। तर ते मी पत्र दिलं होतं रेल मंत्र्यांना, त्याचबरोबर GMना दिलं होतं। ते मी आपल्या मागच्या वेळेस सांगितलं की रेल मंत्र्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली, त्याबद्दल तर निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो। आणि आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे व सर्व पक्षी कार्यकर्ते एकत्र आलो। आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅगला आम्ही हरी झंडी दिली, त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली। आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्र पक्षातून आम्ही शुभेच्छा देतो। साधारण आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।